हे करू काय काम आहे? हा, सतत घरात कोणीतरी नवीन आलं की हा असा चहाचा ट्रे घेऊन हजर. दुसरं काही काम नाहीये का ग तुला? हा, काय ग अशी चोरून काय बघतेस? हा, हे बघ तुझा ना या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये, कळलं ना? ते ऑफिसचं काम आहे, ऑफिसचं काम करायला आले आणि सतत आपलं मालकाच्या कामात नाक खुपसायचं जरा बंद कर. दुसरी काही कामं नाही आहेत का तुला? आणि काय आहे ना पारू, एखादा कलाकार काम करत असेल ना त्याला एकांत द्यायचा असतो, असं सतत डिस्टर्ब नसतो करायचं, कळलं? हा चाय ना मी देते त्यांना, तू 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 निघ, तुझं काम कर. बरं झालं या पारूने ते स्केच बघितलं नाही, नाहीतर सगळीकडे नाचली असती माझे डोळे माझे डोळे माझे डोळे म्हणून. दादा मी ना तुमच्यासाठी छान चहा आणलाय, पण तुम्ही तुमचं स्केच पूर्ण झाल्यानंतर मग घ्या, कारण खूप गरम आहे ना म्हणून. कुठपर्यंत आलं स्केच? ही जी कुणी मुलगी आहे ती खूप सुंदर आहे. हे चित्र पाहून तुम्ही पण खुश व्हा. बापरे, आता जर हे स्केच प्रीतमने बघितलं तर त्याला नक्की कळेल लोगोवरचे डोळे पारूचेच आहेत. 2 मिनिटच तर थांबायला वेळ नाही ना मला, मी आत्ताच बघ. ऐक ना, तुला ना वहिनीने बोलवलेलं, कधीपासून बोलवत होत्या मी विसरले सांगायचं. मला आईने बोलवलं. जा ना. ओके घे घे घे, महत्वाचा असेल फोन. हो थांब, घाई काय तुला एवढी? वा, करेक्ट याच टायमिंगला फोन करणार होती ती. बरं झालं. हॅलो हॅलो, त्या लोगो मधील डोळे माझेच आहेत. हरीश सरांनी फोटो काढला होता, अवॉर्ड मिळाल्याचे कळाले. मी उद्या भेटायला येतेय. वाव, दॅट्स ग्रेट यार. किती वाजता येणार आहात? हॅलो हॅलो, का का काय 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 झालं? दामिनी काकू, ते डोळे ज्या मुलीचे आहेत ना त्या मुलीचा फोन आला होता, उद्या ती इथे येणार आहे म्हणते. हो, ओ माय गॉड, किती खुश आहे म्हणून सांगू. जा जा वहिनींना सांग. हा मी जातो. ओ, झालंय का ते स्केच बिच तयार? काय 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 काढलंय तुम्ही हे चित्र? हा, हे असे डोळे असतात का कुणाचे? हा, इतकं नाजूक नाक असतं का? इतके नाजूक ओठ असतात का? तुम्ही ना हे चित्र द्या मला, नाहीतर एक काम करा, या स्केच मध्ये ना माझं स्केच तयार करा, पण ना असं बेडरूम मध्ये मोठ्या साईज मध्ये लावायचं. मी ना तुम्हाला दुप्पट पैसे देईन, दुप्पट. कलाकार पैशासाठी काम करत नसतो. प्रीतम माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी इथे आलो. झालं, मोठे बोलले. ऐका ना, हे नकोय आम्हाला स्केच. हे स्केच आम्हाला देऊन जा, निघा बस. तुमचे जे काही चार्जेस झालेत ना ते आम्ही पाठवून देतो, निघा. काय विचित्र बाई. विचित्र तर ना. आता या कागदाच्या तुकड्यांबरोबरच त्या पारूचं सत्य सुद्धा या घराबाहेर पडणार. आदित्यला कधीच कळणार नाही की हे डोळे पारूचे होते. वहिनी वहिनी वहिनी, लवकर या ना. दामिनी काकू, काय झालं दामिनी, का ओरडतेस? काय झालं दामिनी काकू? या ना, सगळे सारखे सगळं सांगते या. काय? हा वहिनी, आधी मला बक्षीस द्या. बक्षीस? काय बोलायचं, एक तर स्पष्ट बोला ना. ते आर्टिस्ट होते ते कुठे गेले? काय? त्यांची काहीच गरज नव्हती. तुला कोणी सांगितलं होतं हे करायला? हो ना, दामिनी, आज चेहरा आला असता ना आपल्या समोर त्या मुलीचा. दामिनी, तुला या सगळ्याचं गांभीर्य कळतंय ना? झालं, तुमच्या सगळ्यांचं सगळं बोलून झालं. तुम्हा सगळ्यांना मी मूर्ख वाटते ना, मूर्ख? पण नाहीये मी. तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते, आधी बसून घ्या. बस. हे प्रिया, बस बस इथे इथे बस बस. शांत, दीर्घ श्वास घ्या. बोल तू. अहो बोलतेय दादासाहेब. आता मी जे सांगतेय ना जरा शांतपणे ऐका आणि त्याच्यावर विचार करा. हा कोण कुठला चित्रकार येतो, तो एक चित्र काढतो, तेही अंदाजपंच आहे, त्याला माहितच नाहीये ती मुलगी कोण आहे.
मग त्या चित्राला सिमिलर अशी जाणारी एखादी मुलगी प्रीतम घेऊन येतो आणि आदित्य समोर उभा करतो. काय होतं यातनं? कळतंय तुम्हाला? या सगळ्यात आपण माझ्या आदित्यच्या भावनांशी खेळतोय आणि मला नाही आवडत आहे ते. अहो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना की आदित्यला ते डोळे किती आवडतात. मग कुठली तरी साधर्म्य असलेली मुलगी समोर येणार आणि आपला आदित्य परत त्यात अडकणार. नाही 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 वहिनी, मला सांगा, आता हे जे काही अनुष्काचं प्रकरण झालं यातनं आपण काय शिकलो? नाही नाही तुम्ही काहीच शिकला नसाल, पण मी शिकले. मी शिकलीये की आपण ताक सुद्धा फुंकून प्यायचं. ताक असतं की दूध? हा, दूध भाजल्यावर जसं ताक फुंकून पितात तसं मी ताक सुद्धा फुंकून प्यायचं असं ठरवलंय. बघा, ऐकी नाही मी हुशार. दामिनी. तर मला एवढंच सांगायचं या सगळ्यात ना की आपल्या आदित्यला त्रास होता कामा नये. हो, विचार करा, विनाकारण जोडला जाईल तो त्या मुलीशी आणि त्याला परत त्रास होईल. मला असं वाटतंय की अनुष्काच्या झालेल्या प्रकरणावरून आपण थोडी काय म्हणतात त्याला, हा, आपण ना थोडी सावधानता बाळगायला हवी है ना? अगं काकू, पण ते उद्या येणाऱ्या मुलीचा चेहरा आणि ते स्केच आपण मॅच करून बघितलं असतं ना, कम्पेअर केलं असतं. अरे प्रीतम, काय तुझं सतत कंपॅरिझन? उद्या ती मुलगी प्रत्यक्षात आपल्या समोर येणार आहे तेव्हा बघ ना. वहिनी ऐका ना, त्या मुलीचा फोन आला होता प्रीतमला आणि ती उद्या समोर येते आपल्या. माहिती आम्हाला कळलंय. प्रीतम, काय झालं? मला एक फोन आला होता आणि ती हे क्लेम करते की ते डोळे तिचे आहेत. व्हॉट? म्हणजे ते स्केच तिला मॅच? सिरियसली प्रीतम? वाह, that's a great news. की दिवस आपण त्या मुलीला शोधत होतो आणि पण हे जरा स्ट्रेंज वाटत नाहीये का? म्हणजे एकाएकी तिचा फोन आला आणि बट एनिवे, जे झालं ते खरंच खूप चांगलं झालं. वाव, फायनली तुमचा शोध इथे संपला म्हणायला हरकत नाही, हो ना? हो, पण नेमका डोळ्यांचा शोध संपलाय की बाबा, एक मिनिट, काय म्हणजे? बाबा, बरोबर बोलताय तुम्ही. तू प्रेमात असते डोळ्यांच्या. ए प्रीतम, अरे माझ्यावर काय ओरडतो? हे बघ आई, आपल्या सगळ्यांना माहितीये की ती मुलगी दादाची ड्रीम गर्ल आहे, राईट? तर उद्या ती आपल्याकडे आली, आपल्या सगळ्यांना आवडली, तर तू ऑब्व्हियसली त्या दोघांचं लग्न लावून देशील ना. पारूला का बोलवतायत वहिनी? वहिनीने सुद्धा कळलं का की ते डोळे पारूचे आहेत? हा देवी आई, हे बघ प्रीतम, आदित्यच्या लग्नाची मला अजिबात गडबड करायची नाहीये. आणि तसंही आदित्यसाठी मुलगी शोधण्याचं काम, जबाबदारी मी ही पारूवर दिलेली आहे. त्यामुळे ती जी कोणी मुलगी आहे जी उद्या येणार आहे तिचं काय करायचं हे पारू ठरवेल. आणि जर पारूला ती योग्यतेची वाटली तर मग बघू, विचार करू. म्हणजे काय, तर उद्या त्या मुलीचं भविष्य हे पारू ठरवणार आहे. वहिनी काय आहे? हा, पारू काय ठरवणार आहे? कोण आहे ती? तिचे कपडे बघा, तिची भाषा बघा, तिचं वागणं, चालणं, बोलणं काय आपल्या किर्लोस्करांच्या स्टेटसला जरा तरी शोभणार आहे का ते? आणि ती काय ठरवणार, काय चांगलं काय वाईट? हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही चुकीची जबाबदारी देताय हा पारूवर. दामिनी, माणसाचा चांगुलपणा हा त्यांच्या कपड्यांवरून, शिक्षणावरून नाही बघितला जात. माणसाचा माणूस पण महत्वाचं. आणि मला खात्री आहे पारू जो निर्णय घेईल तो योग्यच असेल.
उद्या ती मुलगी येणार जिच्यावर आदित्य सर मनापासून प्रेम करतात. नशीबवान आहेत आदित्य सर, त्यांना त्यांचं प्रेम मिळू दे. पारू, धामिनी काकू कशी आहे माहिती आहे ना तुला? तिच्या बोलण्याचं वाईट वाटतंय ना? नाही प्रीतम सर, मी नाही एवढा विचार करत. आणि दामिनी मॅडमचा स्वभाव माहीत आहे मला, त्यामुळं त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत मला. असं कसं चालेल पारू? हे बघ, तू इतकी चांगली वागतेस ना म्हणून लोक तुझा गैरफायदा घेतात. अगं बोल ना काहीतरी. प्रत्येक गोष्ट काही झालं की शांतपणे रिॲक्ट होते. असं कसं चालेल? मला वाटतं ना तू या गोष्टीला रिस्पॉन्ड केलं पाहिजेस. ते काय नाही, आता आतमध्ये जे काय झालं ना त्याला तू रिस्पॉन्ड कर. म्हणजे मी काय करायला पाहिजे? म्हणजे आतमध्ये ज्या गोष्टी झाल्या ना त्या सिरियसली घे, मनावर घे. कोणाला बोलायचा चान्सच देऊ नकोस ना. म्हणजे बघ, आता दामिनी काकू तुला तुझ्या भाषेवरून बोलली, राईट? मग तू तुझी भाषा सुधार ना. भाषा सुधार म्हणजे माझी भाषा काय वाईट आहे का? नाही. आणि प्रीतम सर, भाषेपेक्षा ना माणसाच्या भावना महत्वाच्या असतात. हो, सगळं मान्य. भावना महत्वाच्या, भाषा नाही. पण पारू, आपण ज्या एन्व्हायरमेंट मध्ये वावरतो ना तिथली भाषा शिकलो तर प्रॉब्लेम काय? म्हणजे बघ, आता तू प्रेमाला प्रेम म्हणतेस, आयुष्याला आयुष्य म्हणतेस, याने तुझ्या भावना पोचतात, नो डाऊट. पण याच गोष्टीवरनं लोक तुझी चेष्टा करतात ना. मग तू त्यांची भाषा शिकली, शुद्ध भाषा शिकलीस तर प्रॉब्लेम काय? चांगलंच आहे ना. एक मिनिट, तुम्ही बोललात ती शुद्ध भाषा आणि मी बोलले ती अशुद्ध भाषा, हे कोणी ठरवलं? पारू, ते असं. हा यार, बोलण्यात पॉइंट आहे तुझ्या. नाही, ऍक्च्युली मी समजवण्यात कमी पडतोय. मी वेगळ्या अँगलनी समजावतो. अगं म्हणजे ऐक तर. हे बघ, आता समोरच्या माणसाला जी भाषा कळते त्या भाषेत जर त्याला सांगितलं तर चांगलं की वाईट? चांगलं. तसंच तू जेव्हा गावी असतेस तेव्हा गावाकडच्या लोकांची भाषा बोललीस आणि इथे असतेस तेव्हा शुद्ध भाषा बोललीस तर प्रॉब्लेम काय? अरू, तू ऐकलंस ना आई काय म्हणते? आईला दादाची बायको म्हणून एक शिकली सवरलेली मुलगी हवी आहे. आणि मी तर ऑलरेडी दादासाठी एक छान मुलगी बघितली आणि मला माहिती आहे की ती परफेक्ट आहे दादासाठी. वय का? हो. मग जाऊन सांगा ना देवी आईंना. देवी आई माझं ऐकते का? आणि देवी आईने ही जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे ना. मग सर्वात आधी त्या मुलीला तूच बघितलं पाहिजेस. थांब. ठीक आहे, दाखवा त्यांचा फोटो, बघते मी कशा आहेत त्या. गुड. हे बघ, पारू, जेव्हापासून तू आणि दादा प्रियाच्या गावी नवरा बायको सारखे राहिलात ना तेव्हापासून मला दुसरं कोणी दादाची बायको म्हणून इमॅजिनच होत नाहीये. पारू, प्लीज थोडासा प्रयत्न करून बघ ना स्वतःला बदलायचा, तुझी भाषा सुधारायचा. बघ, आई स्वतःहून तुला या घरची सून म्हणून आणेल. पारू, मामा, ते आम्ही प्रीतम बाबा, आम्ही मातीतली माणसं आहोत. आभाळाकडं बघायचं म्हणलं ना तरी अशी मान वर करून बघावं लागतं. म्हणजे आम्हाला आभाळ नाही होत आहेत आणि आम्हाला नाही व्हायचं. निसर्गाचा नियम नाही मोडायचा. आम्ही जिथं आहोत ना तिथं ठीक आहोत. स्वप्न नका दाखवू. नाही मामा, तसं नाही. प्रीतम बाबा, प्लीज माफ करा मला. पारू, थांब.
ते मालक आहेत आणि ते वाटेल ते बोलले ना तरी आपण ना असं हुरळून नाही जायचं. हा, आपलं डोकं आहे ना शाबूत आणि जागेवर ठेवायचं. नाही म्हणजे तू तुझी पायरी इसरणार नाही हे मला माहिती आहे. पर जेव्हा प्रीतम बाबा तुझं नाव आदित्य बाबांबरोबर जोडत होते तेव्हा तुझ्या डोळ्यात किर्लोस्कर व्हायची स्वप्न नाचली नाहीत ना? काय विचारतोय मी? नाचली नाहीत ना? हा, हे चांगलं झालं. काय आहे, जर समजा अशी स्वप्न डोळ्यासमोर नाचायला लागली किंवा डोळ्यात उतरली त्या वक्ताला आपला बा ह्या घरात चाकरी करतो त्याचा चेहरा आठवायचा. आपला बा श्रीमंत लोकांच्या समोर खाली मान घालून त्यांच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो हे आठवायचं. आणि मोठ्या लोकांकरता तुझा हा बा हात जोडून लाचार असतो हे आठवायचं. आपोआप तुला तुझी पायरी ओळखता येईल. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? कळतंय ना? ओ गॉड, मला तर विश्वासच बसत नाहीये की आपण उद्या फायनली भेटणार आहोत. किती वाट बघायला लावलीस यार मला. मी आजपर्यंत कुठल्याच गोष्टीसाठी इतका डेस्परेट झालो नव्हतो मी जितका तुला भेटायला डेस्परेट झालो. असं वाटतं आजची रात्र ना अशी फास्ट फॉरवर्ड मध्ये संपून जावी आणि उद्या सकाळी तुझा चेहरा दिसावा. पारू, पारू, मी फायनली उद्या तिला भेटणार आहे. पारू, तुला माहितीये पारू, मी इतका खुश झालो ना आणि जेव्हापासून मला कळलं ना ती येणार आहे मी अक्षरशः अस्वस्थ झालोय. आय मीन अस्वस्थ इन अ पॉझिटिव्ह वे. मला ना हे बघ पारू, माझे हार्टबीट्स किती फास्ट आहे यार. पारू, आय एम शुअर तुला तितकाच आनंद झाला असणार आहे. आफ्टर ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड यार. वय सर, मला बी आनंद झाला. ऍब्सोल्युटली तुला आनंद झाला असणार. आणि पारू, आई जर तुला म्हणाली ना की त्याच्या आयुष्यात जी मुलगी येणार आहे तिला पारखून घे, मला असं खूप मनापासून वाटतं की त्याची गरजच पडणार नाही. कारण मला माझं मन सांगतं की ती मुलगी अगदी तुझ्यासारखी आहे.